नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आय-टी शेख सर या आपल्या YouTube चॅनलवर. मित्रांनो, जसं तुम्हाला माहीतच आहे, पोस्ट ऑफिस भरती 2024 मध्ये या ठिकाणी 44,228 जागा भरण्यासाठी मागे काही दिवसाखाली या ठिकाणी ऑनलाईन ॲप्लिकेशन उमेदवारांकडून मागविण्यात आलेले आहेत मित्रांनो. तर त्याचा रिझल्ट या ठिकाणी लागून या ठिकाणी पहिली यादी या ठिकाणी लागलेली आहे मित्रांनो. चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला जाणून घ्यायचं आहे की ती मेरिट लिस्ट कशा पद्धतीने डाउनलोड करून तुमचा नंबर लागला किंवा नाही हे तुम्ही स्वतः तुमच्या मोबाईलवर चेक करू शकता. चला तर मग व्हिडिओ सुरू करूया. मित्रांनो, जवळपास या ठिकाणी 42,228 जागे भरण्यासाठी या ठिकाणी 68,000 विद्यार्थ्यांचे या ठिकाणी ऍप्लिकेशन आले होते मित्रांनो. तर त्यांच्यापैकी पहिली कटाप या ठिकाणी लागलेली आहे, तर त्याची मेरिट लिस्ट आपल्याला पोस्ट ऑफिस या ठिकाणी डाउनलोड करायचं आहे. डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम Google Chrome जो तुम्ही ब्राउझर वापरता त्या ब्राउझरवर या ठिकाणी Google ओपन करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये सर्च करायचं आहे मित्रांनो. या ठिकाणी सर्च बारमध्ये ऑनलाईन जीडीएस सर्च केल्याच्या नंतर मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी पहिली जी काही वेबसाईट येईल त्या वेबसाईटला या ठिकाणी तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. जसे तुम्ही या ठिकाणी क्लिक करता मित्रांनो, यांची ऑफिशियल वेबसाईट जी आहे ती या ठिकाणी ओपन होईल. यामध्ये संपूर्ण प्रकारची माहिती देण्यात आलेली आहे मित्रांनो. जर या अगोदर तुम्ही जर फॉर्म भरला असेल आणि तुमच्याकडे यांचं नोटिफिकेशन असेल तर या ठिकाणी तुम्ही नोटिफिकेशन डाउनलोड करून घेऊ शकता मित्रांनो. त्याच्यानंतर या ठिकाणी स्टेप 2 मध्ये या ठिकाणी ऍप्लिकेशन स्टेटस तुम्ही या ठिकाणी डाउनलोड करू शकता. आपल्याला या ठिकाणी ज्यावेळेस मेरिट लिस्ट डाउनलोड करायची असते मित्रांनो, सगळ्यात खाली स्क्रोल केल्याच्या नंतर या ठिकाणी जीडीएस ऑनलाईन एंगेजमेंट शेड्यूल जुलै 2024 शॉर्ट लिस्टेड कॅन्डिडेट या ठिकाणी थोडंसं क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला अशा प्रकारची यादी येईल मित्रांनो. तर याच्यामध्ये संपूर्ण राज्याची या ठिकाणी शॉर्ट लिस्ट देण्यात आलेली आहे. जर तुम्ही आंध्र प्रदेश असेल, आसाम, दिल्ली, गुजरात ज्या राज्यामध्ये तुम्ही फॉर्म अप्लाय केलेले त्यामध्ये या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे. जसं तुम्ही या ठिकाणी क्लिक करता मित्रांनो, तर लिस्ट ऑफ शॉर्ट लिस्टेड कॅन्डिडेट या ठिकाणी तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. तुमच्यासमोर एक पहिली यादी या ठिकाणी जनरेट होऊन येणार आहे मित्रांनो. तर यामध्ये तुम्ही बघू शकता पूर्ण महाराष्ट्राची यादी या ठिकाणी तुम्ही एका क्लिक मध्ये डाउनलोड करून घेऊ शकता मित्रांनो. तर यामध्ये जर बघितलं बघा, ऑनलाईन जीडीएस एंगेजमेंट शेड्यूल जुलै 2024 मध्ये या ठिकाणी पोस्ट ऑफिसचे फॉर्म भरण्यात आलेले होते. त्याच्यामध्ये पहिली लिस्ट या ठिकाणी लागलेली आहे मित्रांनो. तर ही लिस्ट तुमच्याला डाउनलोड करून तुम्ही तुमचा या ठिकाणी रजिस्ट्रेशन नंबर टाकून मित्रांनो तुम्ही सर्च करू शकता किंवा ज्या तुम्ही डिव्हिजन मध्ये फॉर्म भरलेले त्या डिव्हिजनचा या ठिकाणी कट ऑफ वगैरे चेक करू शकता. या कट ऑफ वगैरे चेक करण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी आपल्या कॅटेगरीनुसार या ठिकाणी चेक करू शकता मित्रांनो. जसं की ईडब्ल्यू चा किती लागलेले आहे, ओपनचा किती, एसटी, त्याच्यानंतर ओपन, अशा प्रकारे ज्या तुमचा कॅटेगरीनुसार कितीचा कट ऑफ लागला या ठिकाणी तुम्ही चेक करून घेऊ शकता मित्रांनो. 44,228 जागे भरण्यासाठी जे ऍप्लिकेशन फॉर्म मागवले होते मित्रांनो, त्यापैकी 68 लाख ऍप्लिकेशन फॉर्म या ठिकाणी आले होते. तर त्यापैकी या ठिकाणी पहिली कट ऑफ महाराष्ट्राची लागलेली आहे. जी का पहिली महाराष्ट्राची जर आपण या ठिकाणी जर विचार केला मित्रांनो, तर बघा 3,166 लोकांची या ठिकाणी पहिली कट ऑफ यादी लागण्यात आलेली आहे मित्रांनो. त्याच्यानंतर या ठिकाणी बघा, ज्यांचं सिलेक्शन झालेले आहे त्यांना या ठिकाणी मोबाईलद्वारे किंवा ईमेलद्वारे माहिती पाठवण्यात आलेली आहे मित्रांनो. अशा प्रकारे तुम्ही प्रत्येक राज्याची या ठिकाणी मेरिट डाउनलोड करून या ठिकाणी चेक करून घेऊ शकता. याविषयी तुम्हाला जर काही प्रॉब्लेम असेल तर मित्रांनो मला कमेंटद्वारे कळवू शकता. धन्यवाद.